जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संगमनेर येथील योगा ग्रुपच्या वतीने गेल्या 20 ते 25 वर्षापासून योग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले ज्येष्ठ योग गुरु डॉक्टर सुधाकर पेटकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला। योग दिनाचे औचित्य साधून आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी योगा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी डॉक्टर पेटकर यांना अनोखी मानवंदना दिली। यावेळी सर्व सदस्यांनी सामूहिकरित्या सूर्यनमस्कार घालून आपल्या योग गुरूंचा गौरव केला। या उपक्रमामुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक व प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले। डॉक्टर सुधाकर पेटकर यांनी अनेक वर्षापासून योगाच्या माध्यमातून नागरिकांना निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी योग साधनेचा लाभ घेतला आहे। कार्यक्रमात योगाचे महत्त्व, नियमित व्यायाम व निरोगी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। या प्रसंगी योगा ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन आणि आजच्या या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। आज विशेष असा कार्यक्रम या ठिकाणी आहे। गेल्या 25-30 वर्षापासून सातत्याने योगासाठी आपलं जीवन अर्पण करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योग तज्ज्ञ व आमचे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर सुधाकरजी पेटकर हे योग तज्ज्ञ आहेतच, पण त्याचबरोबर काम जीवन यावरही त्यांचा अभ्यास आहे। आम्ही गेल्या 25 वर्षापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी योगा करत आहोत आणि आज आमची पेटकर जिम जी आहे, आज आम्ही सगळे सदस्य या ठिकाणी आहोत। आज आम्ही सगळ्या सदस्यांनी, आज 21 तारीख आहे, 21 जून आणि 21 तारीख असल्यामुळे आज आम्ही 21 सूर्यनमस्कार करून आम्ही आमच्या गुरूंना एक प्रकारची मानवंदना दिलेली आहे। आणि ते नेहमी सांगत असतात की सुखी जीवनासाठी योग हा फार महत्त्वाचा आहे, की प्रत्येकानं योग केला तर माणसाचं आयुष्य खूप लांबतंय। जर गाठायचे असेल 100 तर योग आहे जरुरी। आजच्या या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मी परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझा छोटासा अनुभव सांगतो की योगाचा परिणाम की मला पूर्वी वाचायला चष्मा लागत होता, पण जेव्हापासून डॉक्टरांच्या संपर्कात आलो आणि डॉक्टरने मला डोळ्याचे काही व्यायाम सांगितले, ते व्यायाम मी रेग्युलर केले। मागच्या 2 वर्षापासून माझा चष्मा गायब झाला आणि आज मी किती बारीक अक्षर असलं, आज माझं वय वर्ष 58 आहे, पण मी विदाऊट चष्म्याचं मी ते प्रत्यक्षपणे वाचू शकतो। हा माझ्यामध्ये झालेला ठळक बदल मी आपल्याला सांगतो आणि म्हणून मी आपल्याला अपील करतो की हा माझा अनुभव आहे की आपणही आजच्या या योग दिनाच्या निमित्ताने आपण अशी काही प्रार्थना करा की आम्ही योग करू आणि चांगलं सुदृढ जीवन जगू आणि आमच्या या गुरूंना आज आम्ही आगळीवेगळी अशी मानवंदना या ठिकाणी दिलेली आहे। धन्यवाद। 20वीं शताब्दी के 2026 का योगा दिन का एक प्रोग्राम यहाँ पर योग का जो एक सेंटर है डॉक्टर सुधाकर पेटकर का, वहाँ पर ये संपन्न हो रहा है और बड़ी खुशी की बात है कि 10 साल से मैं डॉक्टर पेटकर के साथ योगा के इस सेंटर पे हूँ और उनकी वजह से जो ज़िंदगी में जो एक अलग तरीके से जो हेल्दी लाइफ मिली उसको मैं शब्दों में कैद करके आपके सामने नहीं रख सकता। बहरहाल डॉक्टर पेटकर जो सेवाएं दे रहे हैं वो बगैर कोई चार्ज के सेवाएं देते हैं, इसलिए खास उनका अभिनंदन करते हुए उनके आने वाले ज़िंदगी में और भी भगवान उनके आयु को अच्छा समृद्ध करे ऐसी प्रार्थना करते हुए अपने शब्दों को विराम देता हूँ। धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक माणूस पैशामागे धावतोय, कामानिमित्त तो अत्यंत वेगळा असतो आणि अशा वेळी राहिलेला वेळ तो मोबाईलशी कनेक्ट असतो आणि काही शरीराची आपल्या काळजी घेण्यासाठी त्याला वेळ मिळत नाही। हा एक त्याचा खोटा बहाणा असतो। जर आपण निश्चय केला आणि एखादा तास आपल्या शरीराकरता दिला तर काय होऊ शकते हे मी स्वतः डॉक्टर पेटकर यांच्या जिममध्ये येऊन अनुभवलेलं आहे आणि आजही अनुभवतो आहे। केवळ सदृढ राहणे एवढंच आपलं ध्येय नसावं, त्याचबरोबर आपली बुद्धिमत्ता, आपलं जे चेहऱ्यावरचं तेज आहे आणि आपली जी विचारसरणी आहे हे योगाच्या निमित्ताने अतिशय प्रबळ होते, हे मी अनुभवलेलं आहे। आजच्या या योगदिनी आमचे गुरु डॉक्टर पेटकर यांचं खरं म्हणजे गुरु स्थानी आहेत, त्यांचे तर मी आभार मानतो। आज जागतिक योग दिन 21 जून हा म्हणजे सगळ्यात मोठा असा दिवस। मी 21 जूनला 2009मध्ये गोथेनबर्गमध्ये होतो, त्यावेळेला आम्हाला माहीत नव्हतं की असा योग दिन साजरा होणार आहे। तर 21 जून 2009ला
हा मी गोथेनबर्ग असताना तुम्हाला सांगतो अक्षरशः म्हणजे सूर्यप्रकाश आता जो पडलेला आहे, रात्री 11:30 सुद्धा असाच सूर्यप्रकाश होता आणि त्याच्यामध्ये मी गोथेनबर्गमध्ये योगाचं वर्कशॉप घेतलं होतं. याच्यामध्ये योग आणि कामजीवन याच्यावरचं ते वर्कशॉप अतिशय गाजलेलं होतं गोथेनबर्ग, स्वीडन. तर आपल्याला सांगायला काही हरकत नाही, चालू व्हायचा जो योगाचा थीम आहे निरोगी आयुष्य वृद्धांसाठी, हे चालू व्हायचं थीम आहे. तर हे जे वृद्ध असतात, वृद्धांमध्ये खूप प्रकारचे आजार येण्याची शक्यता असते. जर वेळेवर तुम्ही जर योगासने केली नाही, प्राणायाम केला नाही, तर त्यामुळे शरीरामध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीस, बरेच प्रकारचे आजार आपल्यामध्ये येऊ शकतात. तर ते टाळण्यासाठी केंद्र सरकारने याचा थीमच देताना असा दिलेला आहे की निवृत्तांसाठी निरोगी वृद्धावस्था असं थीम दिलेलं आहे. तर आपल्याला सांगायला काही हरकत नाही की योग हा फार मोठा आहे, त्याच्यावर खूप काही बोलता येण्यासारखं आहे. परंतु मी एवढंच सांगेन आणि आज संदेश देईल की तुम्ही तुमच्या जीवनाची लाईफस्टाईल योग आणि प्राणायाम करा. आयुष्यातले म्हणजे दिवसातले 24 तास जे आपल्याला परमेश्वराने दिलेले ते 24 तास न देता 23 तास परमेश्वराने दिलेले आणि 1 तास आपल्या स्वतःच्या शरीरासाठी राखून ठेवा. असा हा संदेश फार महत्त्वाचा आहे. तुम्ही शरीराला गृहीत धरू नका की मला काही होणारच नाही. काहीही कधीही होऊ शकतं, ते कोणी टाळू शकत नाही. पण तरीसुद्धा आपण जर योगासन प्राणायाम जर व्यवस्थित रोजच्या रोज केले तर त्याचा निश्चितपणे फायदा तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये होईल आणि तुमचं जे आयुष्य आहे ते चांगलं जाईल. सगळ्यांना योग दिनाच्या पुन्हा शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.